नमस्कार. कथेचं नाव भंड भागीदार. आज भिलवडीचा बाजार, 12 वाड्यांचा गाव. भरपूर मोठा बाजार भरायचा. माळवं विकायला जागाच मिळायची नाही. जो लवकर जाईल त्यालाच थोडी तरी बसायला जागा मिळायची. मीही दर रविवारी भिलवडीच्या बाजारात गवारी विकायला जायचो. माझी जागा ठरलेली नव्हती, पण तासगावची माळवं विकणारी एक बाई मला नेहमी थोडीशी जागा द्यायची. सारं विकून झालं की तिला शिल्लक पावशेर गवारी द्यायची. तिची माझी ही ओळख बाजारातलीच. एकदा किर्लोस्करवाडीच्या बाजारात एका व्यापाऱ्यानं मला बसलेल्या जागेवरून उठवलं. मी त्यावेळी 6वीत होतो. मी त्याला विनंती केली, मामा मला बसू द्या, थोडीच गवारी आहे माझी. पण त्यानं दरडावून उठवलं, उठ इथून, मी पावती फाडतोय. नाईलाजानं मी त्या जागेवरून उठलो. तो व्यापारी सांगलीवरून माल आणायचा, पण आमचा माल ताजा म्हणून व्यापारी किरकोळ विकणाऱ्याला जवळ जागा द्यायचे नाहीत. मग मात्र मी दुसरीकडं तळवट हंतरून बसलो. तिथूनही एकानं हकललं. मग त्या बाईनं माझी अवस्था बघून मला तिच्याजवळ बसवून घेतलं. चल बस इकत माझ्याजवळ, कोण उठवतो या बघू तुला. तेव्हापासून तिची आणि माझी ओळख. मी आठवड्यातून 3-4 बाजार करायचो. किर्लोस्करवाडी, भिलवडी आणि तासगाव. गावात माळवं विकायला लाज वाटायची. शाळेतली पोरं पोरी हसायची. पुढं पुढं सवय होत गेली. पण माझ्याकडं माळवं विकण्याशिवाय पर्यायही नव्हता. घर खर्च, शाळेचा खर्च सारं त्याच्यावरच चालायचं. किर्लोस्करवाडी बाजार जोरात व्हायचा. ताजं माळवं म्हटलं की वाडीतली कारखान्यातली माणसं तुटून पडायची. त्यावेळी 8 आणे नाहीतर 12 आणे पावशर गवारी असायची. देशी गवारी सर्वांना आवडायची. पण ही गवारी तोडायला भरपूर ताप. एक शेंग तोडायला लागायची. खूपच किचकट काम असायचं. आई, आबा, मी व एक सुमा नावाची बाई कायम आमच्यात गवारी तोडायला असायची. विहिरीतल्या पाळीच्या पाण्यावर तेवढीच 3 गुंठे गवारी लावलेली असायची. त्यावरच आमचा घरखर्च चालायचा. दर बाजारात ओरडून ओरडून गवारी विकायची. जमा झालेले सारे पैसे आईजवळ द्यायचे. 1 रुपया सुद्धा जवळ ठेवायची इच्छा होत नसे. ज्या दिवशी जास्त पैसे मिळायचे त्या दिवशी खूप आनंद व्हायचा. सगळे पैसे आईला दिले की मन भरून यायचं. जेवढे जास्त पैसे देऊ तेवढा जास्त आनंद व्हायचा. आज 70, उद्या 72, 300-400 रुपये जमले की आई महिन्याचा किराणा एकदमच आणायची. आज भिलवडीच्या बाजाराला जायचं म्हणून सकाळपासून गवारी तोडली. 3-4 मिळून 30 ते 35 किलो गवारी तोडली. आता सायकलवरून भिलवडीला विकायला जायचं. मी 7वीला गेलो तरी आमच्याकडे सायकल नव्हती. डोक्यावरून वैरणीचं बिंड आणायचं. तांबव्याच्या आजोबांनी एक जुनी सायकल दिली. तेव्हापासून आमच्या घरात सायकल आली. हळूहळू मी आडपायानं सायकल चालवायला शिकलो. आज सायकलवरून बाजारला जायचं. भाड्याची सायकल आणली. आज 2 वाजेपर्यंत गवारी तोडली. ती एका युरियाच्या पोत्यात भरली. 30 किलोचं पोतं आईनं मी आवळून बांधलं. एका पिशवीत तागडं आणि वजनं घातली. आता आडपायानं सायकल चालवत भिलवडी गाठायची. हजारवाडी, भिलवडी स्टेशन, खंडोबाची वाडी, माळवाडी आणि मग भिलवडी. गावापासून किमान 10 किलोमीटरचं अंतर. मी 8वीला होतो.
सारी गवारी घेऊन मी शेतातनं घरात आलो. आता बाजारला निघायला 2-2:30 वाजले. आज जरा आभाळ भरून आलं होतं. कसं तरी सोनबाईच्या ओढ्यात आलो. आता चढ लागला. पोतं घेऊन सायकल चालवायला जमेना. उतरून सायकल ढकलत चढ ओलांडला. चढायला सायकल पुढून उचलायची. माझं खूप हाल व्हायचं, पण बाजारात पोचण्याशिवाय पर्याय नव्हता. आता भिलवडी स्टेशन आलं. रेल्वे रूळ ओलांडून पुढं जायचं. पुढं चितळे डेअरी. दुधाच्या घागरी घेऊन माणसं रूळ ओलांडायची हे मी पाहिलं होतं. मी ही रुळावर सायकल घातली. पुढच्या चाकानं एक रूळ ओलांडला. दुसऱ्या रुळावर जसं पुढचं चाक गेलं तसं चाक पुढून उचललं आणि मी पोत्यासह बरोबर मध्येच पडलो. कसं तरी सायकल उभी केली. एकाच्या मदतीनं रूळ ओलांडला आणि भिलवडीच्या दिशेनं लागलो. एकदाचा भिलवडीचा बाजार गाठला. तळवट अंतरला. 5-6 किलो गवारी त्यावर ओतली आणि जोर जोरात ओरडायला सुरुवात. घ्या देशी गवारी फक्त 8 आणे पावशर. घ्या गवारी 8 आणे पावशर. बघता बघता 5-6 किलो गवारी खपली. मला खूप आनंद झाला. लवकर संपली तर एक भजी खायची आणि घर गाठायचं. आता 4 वाजले. बाजारात गर्दी व्हायला सुरुवात झाली आणि एकाएकी आभाळ गडगडू लागलं. जवळजवळ अर्धा तास धो धो पाऊस पडला. माणसांना कुठं पळायचं कळेना. सारा बाजार विस्कटला. मला अगोदरच कडकडणाऱ्या विजांची व वादळाची खूप भीती वाटायची. जोरात वीज कडाडली की राम 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 म्हणायचं. आईनं सांगितलं. पावसामुळं साऱ्या बाजारात पाणी पाणी झालं होतं. अजून 20 किलो गवारी शिल्लक होती. 6 वाजत आले. आता मनात धास्ती वाटायला लागली. उद्या माझी शाळा. शिल्लक राहिली तर कोण विकायचं. आबा रोज रोजगारला जायचे. मनाची घालमेल वाढली. पावसामुळं विस्कळीत झालेला बाजार भरायला पुन्हा अर्धा तास गेला. पावसात मी पूर्ण भिजलो होतो. अंगातून पाणी गळत होतं. पुन्हा बाजार भरला. पुन्हा मोठ्यानं ओरडायला सुरुवात. 8 आणे पावशर. गवारी 8 आणे पावशर. घ्या ताजी गवारी 8 आणे पावशर. सगळी गवारी विकली जाईल की नाही याची मला सारखी धास्ती वाटायची. 4 वाजल्यापासून विकलेल्या गवारीचे पैसे मी पुन्हा पुन्हा मोजायचो. किती झाले असतील. सूर्य मावळायला लागला तशी मनाची चलबिचल वाढली. उशीर झाला तर कसं जायचं. अंधारातून जाताना सोनबाईच्या ओढ्याची खूप भीती वाटायची. लय मोठी भूत आहे ती ओढ्यात. 5व्या मैलावरनं जावं तर आंब्यावरचं भूत आहे. उशीर होईल. काय करायचं. हा विचार मनात येतात पुन्हा आवाज वाढला. घ्या गवारी 40 पैसे पावशर. गवारी 40 पैसे पावशर. आता गवारी कधी एकदा संपते हेच माझ्या डोक्यात होतं. आणि एकदाची गवारी संपली. सगळे पैसे प्लास्टिकच्या पिशवीत भरले. पुढी खिशात घातली. मी त्या पैशांना सारखं चाचपून बघायचो. तळवट गोळा केला. तागडं पिशवीत भरलं. पळत पळत सायकल जवळ आलो. आता कधी एकदा घर येईल असं झालं होतं. आणि मी जसा सायकलला हात लावला तसं पुढचं टायर पंक्चर दिसलं. जसं टायर पंक्चर दिसलं तसं पुन्हा अंग कापायला सुरुवात झाली. आता अंधार होणार. घरी जायला उशीर होणार. काय करायचं. पंक्चरच्या दुकानात गेलो. मामा, मी येळावीला जाणार आहे. एकटाच आहे. आड पायानं सायकल मारायला लागत्या. जरा लवकर पंक्चर काढशील का. अजून 2 सायकली आहेत त्या. थांब जरा. मामा, मी मदत करतो पण लवकर काढा. पुढच्या टायरात
एक काटा निघाला. त्याला 1 रुपया दिला आणि लगेच तिथून हल्लो. आता भिलवडीतच अंधार पडला. पुढं कसं? मला रडू कोसळलं. अजून 10 किलोमीटर जायचं. कसं तरी माळवाडीच्या पुढं आलो. अजून 6 ते 7 किलोमीटर आपलं घर, आपलं गाव. पूर्ण अंधार पडलेला. त्या काळी डांबरी सडका पण तोकड्याच होत्या. पुढून वाहन आलं की सायकल बाजूला घ्यावी लागायची. कसं तरी स्टेशन गाठलं. आता रेल्वे रूळ ओलांडून पुढं गेलं की गावचा रस्ता. अंधार काळाकुट्ट पडलेला. पुढचं काहीच दिसत नव्हतं. आता मनाची घालमेल सुरू झाली. जोराचा वारा सुटला होता. वाऱ्याचे झोत सायकल चालवू देत नव्हते. आता माझ्या मनात पुन्हा विचार आला. मधून जायचं की फिरून 5 मैलावरून? मधून जायचं तर सोनबाईचा ओढा. पिढ्यानपिढ्या ऐकलेल्या भाकड कथा, त्या ओढ्यात अख्खं वराड गडप झालंय. ते एकट्याला सोडत नाही. बरं 5 मैलावनं जावं तर तिथंही ते आंब्याचं झाड. तशातही ठरवलं ओढ्यातनच जायचं. थोडं पुढं आलो. वीज कडाडली. आता तर मी रडायलाच लागलो. पण घरी तर गेलं पाहिजे. स्टेशनवरच्या कोपऱ्यावर एक दुकान होतं. माणसं तिथून जात होती. मी प्रत्येकाला विचारायचो, मामा येळावीला येणार का? मी तुम्हाला डबल नेतो. आडपायानं सायकल चालवणारा 13 वर्षाचा मी प्रत्येकाला विचारत होतो, नुसतं मागं बसा, येळावीपर्यंत नेतो. जो तो म्हणायचा, नाही आम्ही इथंच जाणार आहे. आता थोडंसं पुढं आलो. वाऱ्याचा जोर वाढत होता. विजा एवढ्या जोरात चमकली की धो पावसातही माझ्या अंगाला घाम फुटला. आता मागं आणि पुढं कोणीच दिसत नव्हतं. फक्त अंधार, वारा, कडाडणाऱ्या विजा आणि बाजूला खूप सारी झाडी. मी जसं पुढं आलो तसं पावसाचं मोठं मोठं थेंब माझ्या अंगावर धावून आलं. मध्येच वीज जोरात चमकायची. मग मला आईचं वाक्य आठवायचं, राम 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 मोठ्यानं म्हणायचं. वीज लोखंडाजवळ येत नाही. मी सायकलला घट्ट पकडायचो आणि डोळं गच्च मिटून घ्यायचो. वाटायचं कुणीतरी मागून येईल, पुढून येईल, तेवढाच आधार. पण अशा वीज वाऱ्यात कोण बाहेर पडणार? राम राम म्हणत तशा वीज वाऱ्यातही मी घराच्या दिशेनं जात होतो. मनात म्हणत होतो, पुन्हा बाजारला गेलो तर माळवं राहिलं तरी चालेल, पण एवढ्या उशीरपर्यंत थांबायचं नाही. एका हातानं सायकल आणि एक हात खिशावर, ज्यात गवारी विकून मिळालेलं पैसे होतं. काळ्या कुट्ट अंधारात भर पावसात सोनबाईच्या ओढ्यातनं कसं जायचं? कुणी मागून येईल का? सोबत होईल का? कुणाच्या तरी सोबतीची वाट बघत मी पुढं जात होतो. डोळ्यातली आसवं वाऱ्याबरोबर वाहत होती आणि अचानक ओढ्याच्या दिशेने एक पांढरी आकृती दिसली. पळत पळत त्या उभ्या पावसाती कुणीतरी माझ्या दिशेनं येत होतं. मी त्या पावसाती डोळ्याला ताण देऊन बघितलं आणि तोंडातनं आवाज आला, आबा. भर पावसात वीज वाऱ्यात माझा बाप माझ्या सोबतीला आला होता. मी सायकल खाली टाकली आणि बापाच्या कमरेला मिठी मारली. आबा, लई भ्या वाटत होतं. गप, रडू नकोस, मी आलोय ना हो का? गप, रडू नकोस. नाही आबा, पावसानं गवारी खपलीच नाही आणि सायकल भी पंक्चर झाली. असू दे, चल रडू नको, चल घाबरायचं नाही. मला कामावरनं याला उशीर झाला. आल्या आल्या तिनं लावून दिलं. जावा, लई उशीर झालाय. पोर इज वाऱ्याला लई भेटते. सोनबाईच्या वड्यातनं याला बी भिल. जावा लवकर. मी बराच वेळ हमसून हमसून रडत होतो. आबांच्या आडोशानं घर गाठलं.
जोरात वीज चमकली की त्यांच्या तोडून आवाज यायचा, विठ्ठला, पांडुरंगा. दोघही घराजवळ आलो. आई दारातच वाट बघत थांबली होती. गेल्या गेल्या रडायला लागली. केशातली पैशाची पुडी काढली, आईच्या हातावर ठेवली. आई देवाजवळच्या आरतीखाली 1-2 रुपयाच्या भिजलेल्या नोटा पसरवून ठेवत होती आणि म्हणत होती, कवा संपणार आमचं भंड भागीदार कुणास ठाऊक, कुणास ठाऊक. धन्यवाद.